नमस्कार रसिक हो, मी अंजली पर्वते आज नवरात्रातील नवदुर्गा असा विषय घेऊन आपल्यासमोर आली आहे. नवरात्र म्हटलं की शारदीय नवरात्र आणि घटस्थापना ते दसरा अशी 9-10 दिवस सर्वत्र होणारी विविध रंगांची उधळण आणि त्या प्रत्येक रंगामागे एका देवीची पार्श्वभूमी असं सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्या उत्सवात उभे केले जाणारे देखावे आणि गरबा दांडियाचे खेळ दोन्ही गोष्टी तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या. मला सांगा, किती प्रमाणात तरुणाईला हा उत्सव साजरा केल्यामागची भूमिका, उत्सवाच्या कालावधीचं महत्त्व, त्या दरम्यान बदलणारी देवीची रूपं या सगळ्यांची नेमकी माहिती असते? मला वाटतं खूप कमी तरुण आहेत ज्यांना या सगळ्याची नेमकी माहिती असते. ज्यांना ती माहिती थोडीफार असते तीही अनेकदा त्यांच्या गुगल बाबाची त्यांच्यावर झालेली कृपा असते. म्हणूनच आज ही मुळातली माहिती त्या सर्वांसाठी. सामान्यतः सण किंवा एखादा धार्मिक उत्सव असतो तो आपण ठराविक कालावधीसाठी साजरा करतो. म्हणजे दिवाळी 4 दिवस, गणपती सामान्यतः 5 ते 7 दिवस, एखाद्याचा असतो अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस, गोपाळकाला किंवा गोकुळाष्टमी 2 दिवस, तसा देवीचा उत्सव असतो 9 दिवस. सगळ्या उत्सवांमध्ये हा सर्वात मोठा उत्सव. गणपती 10 दिवसांचा असतो हे खरं, पण त्यापैकी गणपतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात ते फक्त गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी असे 2च दिवस. बाकी ऋषी पंचमी, गौरी पूजन, गौरी जेवण हे इतर दिवस गणपतीशी डायरेक्ट संबंधित नसतात. पण नवरात्राचं तसं नाही. प्रत्येक दिवस देवीचाच. तिचीच वेगवेगळी रूपं आपण 9 दिवस उभी करतो, सजवतो आणि त्यांची पूजा करतो. ती रूपं कोणती आणि नवरात्र, नवदुर्गा या शब्दांना काही विशिष्ट अर्थ आहेत का, असा विचार कधी केलाय? सहसा केला जात नाही. म्हणूनच आज तो सविस्तर मांडते. 9 गणितातली एक अजब संख्या. 9ला कोणत्याही संख्येने गुणलं तरी शेवटी त्या गुणाकाराची बेरीज 9च येते. त्यामुळे 9 ही अविकारी संख्या मानतात आणि ब्रह्म अविकारी असतं तशी ही संख्या, म्हणून तिला ब्रह्मसंख्या असंही म्हटलं जातं. या संख्येला देवी तंत्रात किंवा शक्ती तंत्रात महत्त्व आहे. 9 रात्री 9 देवी रूप म्हणजे नवरात्रातल्या नवदुर्गा. इथे नव शब्दाचा नवीन या अर्थाशी फारसा संबंध नाही. वेगळी या अर्थी तो शब्द घेता येईल, पण 9 म्हणजे नव. आता दुर्गा हा शब्द, दुर्गा म्हणजे सामान्यपणे पार्वती किंवा भवानी असा अर्थ केला जातो. पण मुळात यस्याः समीपे सान्निध्ये गमनम दुस्साध्यम सा दुर्गा. जिच्या जवळ जाणं, जिच्या सान्निध्यात जाणं दुस्साध्य असतं, सहज साध्य नाही, ती दुर्गा. आपण म्हणतो ना, एखादा भाग दुर्गम आहे म्हणजे तिथे जाणं सोपं नसतं. तशी जिच्या जवळ जाणं सोपं नाही, जिला आकळणं, जिचं स्वरूप कळणं सोपं नाही, ती दुर्गा असा दुर्गा शब्दाचा अर्थ आहे. जिचं रूप सहज आकळत नाही ती दुर्गा. आपण पार्वतीला दुर्गा म्हणतो खरं, पण महालक्ष्मी किंवा सरस्वती यांच्यापेक्षा पार्वती पुराणकथात सहज आढळते. कुणी दुःखानं रडत असेल आणि शंकरासह विमानातून देवी पार्वती तिथून जात असेल तर ती लगेच तिथं उतरून दुःखितांची विचारपूस करते, त्यांचं दुःख जाणून घेते असं वर्णन आढळतं. म्हणजे खरं तर ती दुर्गा नव्हेच. दुर्गा हे नाव तिला शोभत नाही. त्यामुळे दुर्गा म्हणजे देवी पार्वती हा समज आपण थोडा बाजूला ठेवायला हवा आणि मग नवरात्रीतल्या नवदुर्गांना समजून घ्यायला हवं. मुळात मार्कंडेय पुराणाचा भाग मानल्या जाणाऱ्या सप्तशतीय प्रसिद्ध ग्रंथातल्या देवी महात्म्यामध्ये नवरात्रीतल्या नवदुर्गांची नावे येतात. ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, गौरी आणि सिद्धिदात्री अशी वेगळीच आहेत. एरवी देवी म्हटलं की आपल्यापुढे लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, काली, चंडिका अशी रूपं येतात. नाथांनी बयादारुघड ही जी रचना केली आहे त्यामध्ये त्यांनी आदिमाया, अलक्षपुर भवानी, माहुर लक्ष्मी, कोल्हापूर लक्ष्मी, तैलंगण लक्ष्मी, तुळजापूर लक्ष्मी, पाताळ लक्ष्मी, कानाड लक्ष्मी आणि अष्टभुजा लक्ष्मी अशी नावं घेतली आहेत. समर्थांनी नवरात्रीच्या आरतीमध्ये रेणुका माता, चामुंडा, अष्टभुजा, सह्याद्री पर्वतवासिनी अशी अनेक नावं उल्लेखली आहेत. नाथांनी किंवा रामदासांनी जे उल्लेख केलेत ते विविध देवी तीर्थांवरील देवींचे उल्लेख आहेत.
मात्र सप्तशती ग्रंथातली नवदुर्गांची नावे अन्यत्र विशेष करून आढळत नाहीत. यांना अष्टलक्ष्मीच्या संकल्पनेत बसवण्याचा प्रयत्नही होतो. अष्टलक्ष्मी कोणत्या? तर आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीर किंवा धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. कुणी कुणी वनलक्ष्मीचाही अंतर्भाव यात करतात. पण असं असलं तरी नवदुर्गा काही वेगळ्याच आहेत. मुळात शक्ती म्हणजे वैष्णवी माया महालक्ष्मीच मानली गेली आहे. या निर्गुण शक्तीची उपासना विश्वारंभी विश्वोत्पत्तीसाठी भगवान शिव करतो, तेव्हा शक्ती त्याच्या विनंतीला मान देऊन त्याच्याच अर्ध्या शरीरातून निर्माण होते अशी कथा सांगितली जाते. सर्वात शेवटची दुर्गा जी सिद्धिदात्री, तिच्या अवताराची ही कथा आहे. ती सर्वांना सर्व सिद्धी प्रदान करते, म्हणून देव, दानव, मानव आणि गंधर्व सारेच तिची भक्ती करतात, स्तुती करतात. बाकी शैलपुत्री ही नवदुर्गातली जी पहिली दुर्गा, तो पार्वतीचा अवतार आहे, किंबहुना पार्वतीचं रूप आहे. सतीच्या रूपात दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्म घेतला असताना पतीचा अवमान झाल्यामुळे आत्मदहन केल्यावर सती हिमालयाची पुत्री म्हणून अवतरते आणि पार्वती किंवा शैलपुत्री म्हणून ओळखली जाते. ती नंदीवर बसलेली आपल्याला दिसते. दुसरी दुर्गा ब्रह्मचारिणी, हे तिचं तपस्विनी रूप. शिवाच्या प्राप्तीसाठी ती कठोर तप करते, त्यामुळे हाती जपमाळ आणि कमंडलू आणि अनवाणी पाय असं तिचं रूप आहे. ती अतिशय तेजस्वी आहे. तिसरी आहे ती शिवाशी विवाह करून त्याच्या मस्तकावरील अर्धचंद्र स्वतःच्या कपाळी आभूषणासारखा घंटाकारात मिरवणारी वाघावर स्वार असलेली विवाहिता. ही कायम युद्धसज्ज आहे. हिनं घंटेच्या नुसत्या नादानं कित्येक दैत्यांचा नाश केल्याचं वर्णन केलं जातं. हिला चंद्रघंटा असं नाव आहे. त्यानंतरची देवी कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे कोहळा, हा हिला अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं. आणि कु म्हणजे थोडा, उष्मा म्हणजे ऊब, जी ऊब देते सर्व विश्वाला ती कुष्मांडा असंही सांगितलं जातं. सूर्यामध्ये राहणारी, त्यालाही प्रेरणा देणारी ही अशी प्रकाशरूप देवी अष्टभुजा आहे. यानंतरची स्कंदमाता ही बालकार्तिकेयासह असलेली देवी आहे. तिला गॉडेस ऑफ फायर म्हणतात. ही चतुर्भुजा देवी स्वतःबरोबरच कार्तिकेयाचे आशीर्वादही भक्तांना मिळवून देणारी मानली जाते. रसिक हो, यानंतरची कात्यायनी ही साक्षात तिन्ही देवांच्या ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या तेजातून महिषासुर वधाच्या उद्देशाने जन्मलेली. ही भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देते असं म्हणतात. याच कात्यायनीचा उल्लेख भागवतातही आलाय. हे देवीचं रूप अत्यंत तेजस्वी आहे. कालरात्री हे रूप मात्र उग्र भयंकर आहे. काजळ काळा रंग आणि गाढवावर स्वार होऊन हाती नंगी तलवार आणि लोखंडी काटा घेऊन ही देवी लढते. शुंभ निशुंभांचा वध करते. या उग्र रूपानंतरची दुर्गा मात्र आहे ती गौरी, जी सुंदर, गौरवर्णा आणि क्षमाशील आहे. ती साक्षात देहदारी क्षमा मानली जाते. अशी कथा सांगतात की शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर असं तप करून देवी पार्वतीचं शरीर काळवंडलं होतं, म्हणून शंकराने तिला छान धुवून काढल्यावर ती गौरवर्णी झाली. ही पापनाशिनी देवी मानली जाते. शेवटची दुर्गा सिद्धिदात्री, तिच्याविषयी प्रारंभीच सांगितलं की विश्वोत्पत्तीसाठी शिवाच्या शरीरातूनच निर्माण झालेली आहे. रसिक हो, या नवदुर्गांच्या रूपाकडं बारकाईनं पाहिलं तर असं जाणवतं की ह्या दुर्गा म्हणजे खरं तर विकसित होणारं स्त्रीत्वच आहे. आपल्याला ते स्त्रीत्वच या साऱ्या स्वरूपातून जाणवत राहतं. निर्गुण शक्तीमधून शिवाच्या आवाहनानं सगुण शक्ती अवतरित होते, त्याची सहाय्यक शक्ती म्हणून. प्रथम ती कन्या म्हणून जन्म घेते. दुसऱ्या रूपात अनुरूप पतीसाठी कठोर तप करून तारुण्यातली तेजस्विता, निश्चयात्मक स्वभाव प्रकट करते. पुढे शत्रूवर विजय मिळवणाऱ्या शिवाची अर्धांगिनी म्हणून रसिकतेने आणि सामर्थ्यानेही शोभते चंद्रघंटेच्या रूपात. स्वतः प्रत्यक्ष माता होण्यापूर्वी जगाला प्रेमाची ऊब देणारी, प्रेरणा देणारी कुष्मांडा होते. प्रत्यक्ष स्कंद माता झाल्यावर अपत्याचं सर्व प्रकारच्या शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी सिद्ध अशी वीरमाता म्हणून प्रकटते. त्यानंतर जगदहितासाठी कात्यायनी बनून महिषासुराचा नाश करते.
प्रसंगी कालरात्रीसारखं रौद्ररूप धारण करून इतरही दुष्टशक्तींचा नाश करते. भयभीत आणि अपराधी अशा लोकांना गौरी रूपात धीर देते आणि जे तिची कायमस्वरूपी भक्ती करतात त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी बहाल करते. स्त्री ही अशीच प्रथम आज्ञाधारक लेक, नंतर अभ्यास आणि परिश्रम करणारी विद्यार्थिनी, रसिक आणि धडपडी कर्तृत्ववान पत्नी, परिवाराला सुख आणि आनंद देणारी सून, मग वीरमाता, पुन्हा एकदा उत्तम सहचरी, क्षमाशील आणि वडीलधारी प्रौढा अशा अनेक टप्प्यातून स्वतःला घडवत राहते, परिपक्व करत राहते. तिच्या या सगळ्या रूपांबाबतचा आदरच मला वाटतं एका अर्थी नवरात्रीत आपण व्यक्त करतो. रसिक हो, जाता जाता मला देवीच्या प्रसिद्ध जोगव्यातल्या ओळी आठवत आहेत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. इथे मोहालाच महिषासूर म्हटलंय आणि या मोह अज्ञानरूपी अहंकाराला नष्ट करण्यासाठी ती भवानी प्रकटली असं वर्णन केलंय. ते वाचताना मनात आणखी एक विचार येतो, तो असा की खरं तर नवरात्र ही एक संधी आहे प्रत्येक माणसासाठी. आपल्यामधला अहंकाररूपी महिषासूर आणि शुंभ निशुंभ, चंडमुंड किंवा चिक्षुर रक्तबीजासारखे दुष्ट आणि चिवट असणारे काम, क्रोध, मदमोह, लोभ, मत्सर हे षडरिपू नाहीसे करण्याची, त्यासाठी आपल्यातल्या चितशक्तीला भक्तीच्या आधारे जागवण्याची आणि आपल्यातलेच विवेक, सभ्यता, सौम्यता, तेज, तपस्सामर्थ्य, शासकत्व, क्षमाशीलता, रसिकता आणि करुणा हे 9 सद्गुण वाढवण्याची. मला वाटतं असा प्रयत्न करणं हे आहे खऱ्या अर्थाने नवरात्र साजरं करणं. नुसते रंग वेगवेगळे धारण करून फोटो छापणं या नवरात्रापेक्षा हे असं नवरात्र साजरं करणं जास्त बरं नाही का? धन्यवाद.